नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राने गेल्या महिन्यात 2 निवडणुका बिनविरोध पाहिल्या. पहिली निवडणूक होती राज्यसभेची. राज्यसभेवरून शरद पवारांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बिनविरोध पाठवलं गेलं. राज्यसभेच्या या जागेसाठी ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे यांनी दावा सांगितला होता की ही जागा आमची आहे, आमच्या कोट्यातली आम्हाला मिळायला पाहिजे. परंतु उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या बाजूने शब्द दिला. त्यामुळे शरद पवार बिनविरोध राज्यसभेवर गेले. दुसरी निवडणूक झाली, निवडणूक म्हणजे पोटनिवडणूक बारामतीची. अजितदादांच्या अकाली निधनामुळे रिकाम्या झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. या जागेवरही बरीच घासाघीस झाली. म्हणजे काँग्रेसने दावा केला आणि काँग्रेसच्या उमेदवाराने अर्जही सुद्धा भरला होता. पण बरंच राजकारण झालं आणि शेवटी काँग्रेसने आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री या बारामतीमधून विधानसभेवर निवडून गेल्या अविरोध. या दोन्ही निवडणुका अविरोध झाल्या, बिनविरोध. त्यामुळे आता महाराष्ट्रात होणारी पुढची निवडणूक बिनविरोध होते का याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आणि ही निवडणूक म्हणजे विधान परिषदेची निवडणूक. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणुका होत आहेत. 12 जागा आहेत एकूण. 12 आमदार निवृत्त होत आहेत, त्यांच्या जागेसाठी ही निवडणूक आहे. आता महायुतीचं बलाबल पाहिलं तर महायुतीचे 8 आमदार, महायुतीचे 12 उमेदवार अविरोध निवडून जाऊ शकतात. बारामतीचे महायुतीचे 8 उमेदवार अविरोध निवडून जाऊ शकतात. त्यात भाजपचे 5 उमेदवार निवडून जातील. राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादा गटाचे 1 उमेदवार, तर शिंदे सेनेचे 2 उमेदवार, असे घेऊन 8 उमेदवार महायुतीचे निवडून जातील. उरली जागा 1. या एका जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये मारामारी सुरू आहे. ही जागा आहे उद्धव ठाकरेंची, माजी मुख्यमंत्री आणि उबाटाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे. पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रात मोठं राजकारण झालं. महाविकास आघाडी जन्माला आली. शरद पवारांनी गेम केला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदार नव्हते. त्यामुळे नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे त्यांना विधानसभेवर किंवा विधान परिषदेवर निवडून जाणं 6 महिन्याच्या आत आवश्यक होतं. कोरोनाचा तो काळ होता. त्या काळात निवडणुका म्हणजे अवघड होतं. परंतु हालचाली झाल्या आणि विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले. कारण त्याच अटीवर
निवडणूक आयोगाने या निवडणुकीला परवानगी दिली होती की तुम्ही अविरोध निवडणूक करा, कारण करोनामध्ये निवडणूक शक्यच नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना बिनविरोध विधान परिषदेवर पाठवलं गेलं. ते उद्धव ठाकरे आता निवृत्त झाले आहेत. त्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. म्हणजे एकूण 9 जागा आहेत, त्यातली ही एक उद्धव ठाकरेंची जागा आहे. तर बाकी 8 जागा अविरोध होत आहेत. फक्त एका जागेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. आता उद्धव ठाकरे पुन्हा लढतील का? उद्धव ठाकरेच्या मनात काय अजून बाहेर आलेलं नाही. उद्धव ठाकरे लढायला तयार असतील तर ही निवडणूक सुद्धा बिनविरोध होईल. म्हणजे काँग्रेसने तसं स्पष्ट सांगितलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी स्पष्ट म्हटलं आहे की बाबा बिनविरोध येत असतील तर ठीक आहे, परंतु उद्धव ठाकरे जर उमेदवार नसतील तर काँग्रेस ही जागा लढवेल असा सूर काँग्रेसमधून ऐकायला मिळतोय. म्हणजे उद्धव ठाकरेंनी अजून आपलं मन स्पष्ट केलेलं नाही, पण उद्धव ठाकरे लढायला इच्छुक असतील असं दिसत नाही, कारण तर निवडणुकीला काही दिवसच उरले आहेत. पण उद्धव ठाकरेंनी अजून काही आपला विचार बोलून दाखवलेला नाही. तसेही उद्धव ठाकरेंना आमदारकीमध्ये काही विशेष रस नाही. हे आपण गेल्या 6 वर्षात पाहिलं की काही 2-4 वेळाच उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले. तेव्हा आता उद्धव ठाकरे लढतील अशी संकेत मिळत नाहीत. उद्धव ठाकरेंची तब्येतही सध्या अलीकडे गडबड दिसते. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्या उभाठामधलेच एकाला पुढे करतील असं दिसतंय. सुषमा अंधारे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. परंतु काँग्रेस हे खपवून घेईल का? कारण काँग्रेसने स्पष्ट केलं आहे की उद्धव ठाकरे लढणार नसतील तर आम्ही लढू, आम्ही ही निवडणूक लढवणार. काँग्रेसमधून स्वतः प्रदेशाध्यक्ष सपकाळ इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये इच्छुकांची यादी मोठी आहे. बाळासाहेब थोरात आहेत, सचिन सावंत आहेत, तिकडे इकडे म्हणजे उद्धव सेनेकडे सुद्धा यादी मोठी आहे. सुषमा अंधारे, राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, वैभव नाईक. त्यामुळे नेमकं शेवटी काय मतैक्य होते, उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात त्यावर या निवडणुकीचं भवितव्य आहे. बिनविरोध होणार की निवडणूक लढली जाणार. एक गोष्ट आहे, जर काँग्रेसने ही निवडणूक लढवली तर महायुतीतर्फे भाजपसुद्धा आपला उमेदवार लढवण्याची शक्यता आहे. एकूणच या निवडणुकीनिमित्ताने राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे लढणार का? उद्धव ठाकरे लढणार नसतील तर काँग्रेस या जागेसाठी अडवून बसणार का? आणि तसं झालं तर मग भाजप मैदानात उतरणार का? भाजप स्वतः ही जागा लढवेल की शिंदे सेनेला ही जागा देईल? हे सर्व प्रश्नच आहेत. येत्या काही दिवसांमध्ये याचं उत्तर मिळेल. तुम्हाला काय वाटते? उद्धव ठाकरे लढतील ही निवडणूक? कॉमेंट करा. नमस्कार.